आयुष्य बर्बाद केलंय ना माझं, ठीक आहे ना, त्या व्यक्तीचं नाव आहे ना मी महाराष्ट्र समोर आणणारच आहे. फोन आला अचानक, अर्जंट ये म्हणून, अर्जंट ये. इथं आली कशी, मी पैसे आणते कुठून, कसा खर्च करते, हे सगळं मी तुम्हाला. प्लीज मला असे कमेंट करू नका तुम्ही का सांगत नाही. तुम्ही बाय बाय मी चाललो असं बोलले आणि 15-20 मिनिटांनी डॉक्टर म्हणले की ते गेले. तर म्हटलं आता हॅलो, कसे आहात तुम्ही? जय महाराष्ट्र. शुभ सकाळ नाही बोलणार कारण की आता सकाळ नाही आहे, दुपारचे 2 वाजले आहे आणि लाडूला हे बघा इकडे जेवण वगैरे घालून तिला झोपी लावलं आहे. तर लाडू झोपली आहे. तर 2-3 दिवस झाले व्हिडिओ काही मी टाकलेला नाही आहे कारण की मी फार म्हणजे टेन्शनमध्ये आहे. त्याचं टेन्शन असं आहे की तिकडे माझी आई पण आजारी आहे. आणि दुसरी गोष्ट, प्रत्येकजण कमेंट करतो आणि हेच विचारतो, तुझ्या लाईफबद्दल सांग, तुझ्या लाईफबद्दल सांग. म्हणजे त्यामुळे ना मी असं विचार केला की यूट्यूबच बंद करावा. परत विचार केला की यूट्यूबच आहे, त्यातून मला थोडंसं टाईमपास होतं आणि सगळ्यांशी बोलायला पण छान वाटतं. तुम्ही सगळे कमेंट करता ते पण मला छान वाटतं. पण आज तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी आजपासून आहे ना म्हणजे माझ्या लाईफबद्दल सांगायला सुरुवात करणार आहे. जे आहे लाईफमध्ये घडलं आहे ते मी सरळ सरळ सांगणार आहे. कुठलाही तुम्ही म्हणजे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल, ठीक आहे. आणि तुम्ही जर स्किप केला व्हिडिओ तर तुम्ही फार अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या तुम्ही मिस करणार. तर चला, खूप गप्पा झाल्या, आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर मी ना तुम्हाला ना तारखेसह सांगणार आहे. त्याचं कारणही असं आहे की फार कमेंट आलते की तुमचा मुलगा किती मोठा होता, मग कसं झालं, मग काय झालं, मग तुम्ही दुसरं लग्न केलं का, मग दुसरे मिस्टर कुठं आहे, ठीक आहे ना. तर मी तुम्हाला ना स्टेप बाय स्टेप सांगणार आहे की कुठून मी एवढा खर्च करते, कुठून एवढा पैसा येतो, हे सगळं मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ बघा. तर व्हिडिओला मी सुरू करते. तर माझं शिक्षण झालं आहे 10वी, ठीक आहे. तसं 12वी झालं आहे, पण कसं झालं ते सांगते. तर 10वी शिक्षण झालं आणि मला हे स्थळ आलं आणि एक मध्यस्थी होते, त्यांनी हे स्थळ आमचं जमवलं होतं. तर मग लग्न वगैरे झालं. 10 मार्च 2002 माझं लग्न झालं आहे. 10 मार्च 2002ला, ठीक आहे. तर मुलगा छान होता, ठीक आहे. काही गोष्टी आम्हाला त्यांच्याबद्दल माहीत पण नव्हत्या. पण आता कसं, पहिल्या वडिलांची माझी परिस्थिती फार गरीब होती, त्यामुळं वडिलांनी म्हटलं आहे मुलगा चांगला आहे, कमवतो वगैरे, स्वतःचं एक रूम आहे, ठीक आहे. आणि जे माझी सासू आहे, माझ्या मिस्टरांची आई, तर तिच्याकडे भरपूर प्रॉपर्टी आहे, ठीक आहे. तिचे जे पहिले मिस्टर होते, माझ्या सासूचे पहिले मिस्टर, ते एक्सपायर झाले. त्यांना 2 मुलं होती, ठीक आहे. ते एक्सपायर झाले, त्यांना 2 मुलं होती आणि त्यांनी पुण्यात येऊन त्यांनी म्हणजे सेकंड मॅरेज, लव्ह मॅरेज केलं माझ्या सासूने. आणि लव्ह मॅरेज केल्यानंतर त्यांना तर ऑलरेडी 2 मुलं होते, ठीक आहे ना. तर ते दोन्ही मुलांना त्यांनी टाकलं साताऱ्याला हॉस्टेलला. मी तुम्हाला बोलले होते की साताऱ्याला माझे मिस्टर का शिकायचे, मी तुम्हाला सांगाल. तर माझ्या सासूने काय केलं, मुलांना टाकलं साताऱ्याला हॉस्टेलला. आता ऑब्व्हियसली ती तरी काय करणार ना, तिच्या पण लाईफमध्ये असं झालं, हजबंड एक्सपायर झाले आणि तिची पण मुलं खूप छोटी, म्हणजे माझे मिस्टर आणि त्यांचे भाऊ खूप लहान लहान होते, ठीक आहे ना. आणि एकटी होती, त्यांना कोणाचा सहारा नव्हता, म्हणून त्यांनी छान मुलगा भेटला म्हणून त्यांनी लव्ह मॅरेज केलं, सेकंड मॅरेज, ठीक आहे ना. पण माझ्या सासूचं सेकंड मॅरेज इतकं छान झालं ना, म्हणजे त्यांचा तो जो हजबंड होता तो खूप पैशावाला आणि खूप छान झालं त्यांच्या सगळ्या गोष्टी. पण कसं असतं ना, माझ्या मिस्टरांचे हजबंड म्हणजे माझ्या मिस्टरांचे वडील तर एक्सपायर झाले ना. आणि प्रत्येकाचं कसं असतं ना, जे सख्खे वडील असतात ना तेच आपले म्हणजे वडील असतात. आईने जर दुसरा नवरा केला आणि पहिले पोरं असं ना, तर दुसरा नवरा कधी ना म्हणजे एवढं ॲक्सेप्ट नाही करत. हे रिॲलिटी मी तुम्हाला सांगते, ठीक आहे ना.
तर माझे जे सासरे होते जे दुसरे, ते कधी एवढं ॲक्सेप्ट नव्हते केलं मुलांना त्यांनी. ठीक आहे, त्यांना घाबरून माझे मिस्टर ते घरात पण जात नव्हते. तरीही त्यांनी माझ्या मिस्टरांना शिक्षण वगैरे करा वगैरे असं सपोर्ट करायचे. तुम्ही शिक्षण करा वगैरे, मी पैसे वगैरे देतो. त्यांना आम्ही अंकल बोलायचो. तर ते बोलायचे. तर साताऱ्याला माझे मिस्टर आणि त्यांचं भाऊ 7वी शिक्षण झालं फक्त, आणि तिथून ते पळून आले. कारण की ऑब्व्हियसली हॉस्टेलला कुणी राहणं पसंत नाही करत. जसं विराज आहे, पण विराज कसं चांगल्या ठिकाणी आहे, मी पैसे भरते, आणि पण माझे मिस्टर काय ना ते गव्हर्नमेंट होतं. ठीक आहे ना. आणि विराजचं कसं झालं, विराज आता प्रायव्हेटला आहे म्हणून. तर माझे मिस्टर मग तिथून ते पळून आले. मग आता करणार माझी सासू तरी काय करणार, नाही का. मग मोठ्याचं पण लग्न लावून दिलं, मोठ्या दिराचं सासूनी. मुलगी बघितली, लग्न लावून दिलं, त्यांच्या संसारात ते लागले. नंतर माझ्या मिस्टरांना स्थळ बघितलं, त्यांना मी भेटले, आणि माझंही लग्न त्यांच्यासोबत झालं. मग माझी जी सासू होती तिला एक मुलगा आणि एक मुलगी नंतर झालेले होते. म्हणजे ते मोठे होते माझ्या लग्नामध्ये. पण ते माझ्या एवढीच माझी नणंद आहे, माझ्या मिस्टरांची बहीण, म्हणजे सावत्र बहीण माझी एवढीच आहे. छान आहे स्वभावाने. तर मग झालं माझं लग्न झालं. तर मग आळंदीला माझं लग्न आलं. आणि त्याच्यानंतर घरचे आपले लग्नाला निघून आले, आणि मी आपलं गेले नांदायला. मग मी पहिल्या मुलाला आले इकडे. तर पहिल्या मुलाला 2-3 दिवसांनी मी आले संगमनेरला. पुण्याला होते राहायला. आणि माझ्या सासूचा बंगलो आहे, आणि बंगल्याच्या बाजूला असं एक जमीन आहे सासूची माझ्या. ते सासूच्या दुसऱ्या नवऱ्याची प्रॉपर्टी सगळी, हे पण सांगते हा. सासूची सगळी दुसऱ्या नवऱ्याची प्रॉपर्टी आहे. आणि माझा नवरा कसा पहिल्या नवऱ्याचा होता, आणि पहिल्या नवऱ्याची काही प्रॉपर्टी नव्हती. तर मग माझ्या सासूने तरी पण एक अशी त्यांची जागा होती सासूची, तिथे एक रूम दिलं होतं मला राहायला, एक सिंगल रूम. आणि माझ्या मोठ्या दिराला पण तिथं डबल रूम दिली होती. ठीक आहे. तर त्यांनी मुलांना असं दिलं होतं राहायला. तर मग ती जी रूम होती ना, ती रूम बघूनच माझ्या वडिलांनी माझं लग्न लावून दिलं होतं की जाऊ स्वतःचं घर आहे ना, छोटंसं का ना, स्वतःचं घर आहे ना. तर मग माझं लग्न झालं, मी त्या रूमवरच गेले. सासूच्या बंगल्यावर नाही गेले मी. सासूचा बंगला होता तो, त्यांचं कसं दुसरे हजबंड, दुसरे मुलं, त्यांचं पर्सनल वेगळं होतं. तर त्यांचं एवढंच कर्तव्य होतं की माझी हे दोन्ही मुलांना लाईनीला लावायचं. जसं माझं आहे डोक्यात की मला साहिल विराजला लाईनीला लावून द्यायचं, चांगल्या ठिकाणी लग्न, नोकरी, असं प्रत्येक आईचं असतं. तसंच सासूचं होतं की यांच्या एकदाचं लग्न आलं की मी मोकळी. ठीक आहे. कारण त्यांची लाईफ वेगळी होती सासूची. तर मी भेटले आणि लग्न लावून दिलं. माझे मिस्टर दिसायला वगैरे छान होते. तर आणि मी तर म्हणजे विचारूच नका, मी लय सुंदर होते. मला कुठून लोक बघायला यायचे, अहो त्यांचे सून लय भारी दिसायला, मला बघायला यायचे. मी एवढी छान होती दिसायला. तर मग आनंदीला लग्न झालं. छोटंसंच लग्न केलं, कारण की एवढं काही त्यावेळेस गरिबी होती माझ्या आईवडिलांची. सिंपल लग्न करून दिलं माझं. लग्न करून दिल्यानंतर एक असा व्यक्ती आहे की त्यांनी माझं अख्खं आयुष्य बर्बाद केलं. ठीक आहे ना. त्या व्यक्तीने ना आता यापुढे फक्त माझ्या नादाला लागावा. मी अख्खा त्याला महाराष्ट्रासमोर आणणार आहे त्याला. कारण त्याने माझं आयुष्य पहिल्यापासून बर्बाद केलं झालेलं आहे. काय त्याला आमच्यासोबत आहे, मी त्याचं नावही तुम्हाला, त्याने फक्त माझ्या वाटेल जावं त्याचं नाव तुम्हाला सांगणार. तर काय केलं त्याने ते तुम्हाला मी सांगते. माझ्या मिस्टरांचं पहिल्या मुलाला मी आले. ठीक आहे. माझ्या घरी आले संगमनेरला. आणि तो जो व्यक्ती आहे त्याने काय केलं, त्याला काय माझं आयुष्य बर्बाद करायचं होतं मलाही काही माहिती नाही आहे. कारण आहे आमच्यात नात्यामधलंच आहे. आणि त्याला असं का होतं ते मला म्हणजे माहीतच नाही की असं काही तो व्यक्ती करेल. त्याने काय केलं, मी जेव्हा पहिल्या मुलाला आले तो तिकडे गेला, पुढे पुण्याला. कारण मी इकडे आली होती, मला बघितलं. तो गेला पुण्याला गेला. माझ्या नवऱ्याला भेटला, दारू पाजली. माझ्या नवरा मला सगळं सांगून गेलेलं आहे बरं का, की मी असं का वागलो. मारता मारता माझ्या नवऱ्याने मला सगळं सांगितलं की तो असा माझ्याशी का वागायचा. तो गेला तिकडे पुण्याला गेला, तो व्यक्ती गेला. मग माझ्या नवऱ्याला दारू पाजली, माझ्या नवऱ्याला बोलला
तुम्ही अशी कशी मुलगी संग लग्न केलं, ती फालतू आहे, तिला फालतू आहे, ती धंदा करते, ती फालतू होती मुलगी, असं असं काय काय 10-20 झालती माझी निदान, नुकतंच लग्न झालं, ठीक आहे ना. अशी माझी बदनामी त्या व्यक्तीने जाऊन माझ्या नवऱ्याला केली. तर आता माणसांचं कसं आहे, माणसाच्या डोक्यात काय आलं का ते आलंच. हा मग माझ्या नवऱ्याने ऐकून वगैरे घेतलं सगळं. त्यांनी काय जाऊन कान भरवले, झालं जिंदगी आता बरबाद, तिथून पुढे जिंदगी माझी बरबाद. तर मग मी गेले 2-3 मुलांनंतर गेल्यानंतर आहे ना, माझे मिस्टर माझ्यावर खूप संशय घ्यायला लागले. खूप इतकं मारहाण, इतकी मारहाण, आणि खूप दारू प्यायला लागला. मग ते खूप दारू प्यायचे, तर लागले ना, इतके दारू प्यायला लागले ना, मला मारहाण, संशय घ्यायचा. असं पडदा जरी उघडा असला ना घराचा, तर तू पडदा का उघडला, तू खिडकी का उघडली, तू कुणाला बघती बाहेर, असं मला एवढा संशय घ्यायचा माझ्यावर, खूप संशय. तर मग असं करता करता ना, एक दिवशी त्यांनी ना गल्लीमध्ये ना एका मुलाला मारलं माझ्या मिस्टरांनी, तिथंच जिथं आम्ही राहायचो. का म्हणजे तू माझ्या बायकोला बघितलं काही कारण नसताना, तर त्या मुलाला मारलं. आता तिथं झालं गल्लीमध्ये थोडासा तमाशा झाला गल्लीमध्ये. मग आता काय करणार, बाग ते समोरचे लोक काही गप्प बसणार आहे का, नाही ना. तर माझ्या मिस्टरांनी मग माझ्या सासूने काय केलं, मला म्हणे माझी सासू की तू आता आहे ना इथून जा, त्याला घेऊन तू जा, थोडेफार तुला पैसे देते, तू ना लांब जाऊन रूम घे कुठंतरी, थोडे दिवस तू तिकडंच राहा. आणि काय लागणारा 2-3 महिनेच झाले होते, 2-4 महिने. तर मी म्हटलं ठीक आहे. मग मी गेले कात्रजला राहायला. म्हणजे मी राहायचे चिंचवड गावामध्ये, तिकडून गेले मी माझ्या मिस्टरांना घेऊन कात्रजला राहायला, कारण म्हणलं तिकडे गेल्यावर सुधरल नाही का, असं डोक्यात माझ्या. आणि कात्रजला का गेले, तिकडे माझी जी 2 नंबरची बहीण आहे ना, तुम्हाला मी त्या दिवशी दाखवलं, तिच्या घरी आम्ही जेवण केलं, ती तिकडे राहायची ना. मग तिचा आधार घेतला आणि तिकडे मी राहायला गेले कात्रजला माझ्या मिस्टरांना घेऊन. तिकडे गेल्यानंतरही तो काय सुधारला नाही, तिथं पण असंच भांडणं तणं मारामाऱ्या. आणि माझे मिस्टर काय काम करायचे ते पण सांगते. तो पहिले फ्लेक्स बोर्ड लावायचे, असे नाही का, ते फ्लेक्स बोर्ड असत ना, ते लावायचा, ठीक आहे. आणि नंतरनं मग ते त्यांनी टेम्पो घेतला होता, टेम्पो चालवायचे नंतरनं, ते फ्लेक्स बोर्डचं काम बंद करून. तर मग तिकडे राहायला गेले मी. आणि मग मला तिकडंच साहिल, म्हणजे मला दिवस गेले, कसे दिवस गेले निघून. 7वा महिना लागला. माझी आई मला घ्यायला आली. मग मी गेले आपलं डिलेवरीला, ठीक आहे. तिकडंच रेंटची रूम घेतली होती मी, तिथं मला रेंट होतं 700 रुपये त्यावेळेस, ठीक आहे ना. माझी बहीण पण रेंटच्या समोरच्या रूममध्ये राहायची आणि मी तिच्यासमोर, अशी चाळ होती, तर माझी ती 2 नंबरची बहीण राहायची आणि तिच्यासमोर मी राहायचे. तर मग मी तिथे रेंटची रूम घेऊन राहायचे. तर मग तिथेच मला साहिल राहिला. मग मी डिलेवरीला, आई मला घ्यायला आली आणि मी डिलेवरीला निघून गेले. डिलेवरीला गेल्यानंतर मला झाला साहिल झाला, म्हणजे आनंद आला नाही का, पहिला मुलगा आला, खूप आनंद आला. मग माझे मिस्टर त्यावेळेस नाशिकला गेले होते ते फ्लेक्स बोर्ड लावायला, त्यांना ऑर्डर आली म्हणून ते नाशिकला गेले होते. आणि मग येता संगमनेरला थांबले आणि मला भेटून बाळाला बघून ते गेले, साहिलला बघून. साहिलवर फार प्रेम, साहिलला खूप जीव लावायचा. साहिल आता पण कधी कधी रडतो, म्हणतो मम्मी मला माझे पप्पा म्हणजे आठवत होतं. साहिल पप्पांना खूप आठवण करतो. विराजचं तर काही माहितीच नाही पप्पा. तर मग ते गेले मुलाला बघून. मग नंतर मी काही 1-2 महिने आईकडे राहिले. नंतर गेले मी नांदायला, साहिलला घेऊन गेले मी. पण त्या रेंटच्या रूममध्ये जिथं आम्ही राहायचो ना, तिथे आहे ना आम्हाला 2 रुपयाला 1 हांडा भेटायचा. पाण्याचा फार त्रास पाण्याचा तिथे. सरकारी टँकर आला का मग सरकारी टँकरमधून पाणी भरू मी ड्रम भरून ठेवायची. आणि मग माझी बहीण आहे ना, आता ती व्हिडिओ बघत असेल, ती ना बघायला यायची, तू किती भरलं ग पाणी. आमचं हे लागायचं नाही का, मी जास्त पाणी भरलं, ती म्हणायची आहे का माझा अर्धा ड्रम झाला, मग मला दे बरं का पाणी लागलं तर. मी म्हणायची नाही मी एवढं हांडे उचलू आणले त्या टँकरमधून, तुला कशाला देईन मी. ती माझा ड्रम बघायला यायची, मी किती पाणी भरलं. हां, साईलला ठेवायची तिथं. साईल रांगत काय नव्हतं, तसंच मग टँकर आला का पटकन पाणी भरायची. म्हणजे मी फार कष्ट केले हो, असं नाही आहे, फार कष्ट म्हणजे जिथून मी आलेली आहे. तर मग तिथे बरेच दिवस तिथं काढले काय. आणि पाणी जर संपलं ना तर मग एक तिथं बोर होती एका माणसाची, त्याच्याकडून 2 रुपयाला हांडा विकत घ्यायचो आम्ही. तर असे खूप दिवस काढले तिथेच.
मग साहिल झाला एक 8 महिन्याचा. 8 महिन्याचा साहिल झाल्यानंतर तिथून मला ना त्रास व्हायला लागला तिथे खूप. मी सासूला म्हटलं मी तिकडंच राहायला येते, इकडं मला नाही का पटत नाही आहे, तिकडं पाण्याचा पण त्रास नाही आहे, मी तिकडं राहायला येते. मग मी आले राहायला परत तिकडं. तर आल्यानंतर ती जी रूम होती ना, माझ्या सासूने काय केलं तर मला जी रूम दिली ती माझ्या सासूने दिली रेंटनी. तर तिथं कोणी राहत नव्हतं म्हणून मी निघून गेले माझ्या नवऱ्याला सुधारायला, म्हणून सासूने रूम रेंटला देऊन टाकली, रेंटनी दिली. तर मग आता मी आले तर मला रूम नाही आणि त्यांना मागितली, ते म्हटलं ते तर भाडेकरी आहे. तर मग मी रेंटवर परत इकडे येऊन पण मी रेंटवर रूम दुसरीकडे घेतली, त्याच एरियामध्ये रूम घेतली, रेंटवर रूम घेतली. तर मग म्हटलं मला ना पोलीस भरती व्हायची, म्हटलं माझी लई इच्छा आहे, म्हटलं माझी हाईट पर्सनॅलिटी सगळं आहे, तर मला ना 11वी 12वी करते, मी फॉर्म भरते. तो म्हटलं ठीक आहे. मग मी 11वी केली, 12वी केली, पण 12वीत माझे गणिताचा विषय फेल झाला, ठीक आहे ना, आणि गणित इंग्लिश फेल झाली 12वीला. मग ते 2-3 वेळा मी ते इंग्लिश गणित दिलं ते देता देताना माझं नाव वय निघून गेलं पोलीस भरतीचं एक वय असतं ते माझं निघून गेलं. तर माझी फार इच्छा होती आणि तीच इच्छा मी साहिलमध्ये बघत होते की साहिल पूर्ण करल, पण ते पाणी फिरलं सगळं, पाणी साहिलनी माझ्या. तर मग 12वी केली, पडत झडत गेले दिवस निघून. आणि मग एक दिवशी साहिलला घेऊन तिथं घरी गेलेली होती मी माझ्या, आणि मला अचानक फोन आला की अगं तुझा नवरा चक्कर येऊन पडला. सासूंनी फोन केला की विजयला चक्कर येऊन पडला रोडला, तू तिकडनं लगेच निघ. मी म्हटलं ठीक आहे. मग मी आले तर माझ्या सासूने त्याला माखन हॉस्पिटलला ॲडमिट केलं होतं. तर मग मी गेले तिथं तर ते आजारीच होते म्हणजे नाही का. तर डॉक्टर बोलले की यांना तुम्ही अजिबात दारू पिऊन देऊ नका, नाही तर यांचं काही खरं नाही. पण माणूस काय ऐकतो का, कुठलाही माणूस ऐकत नाही, आणि त्याची ती वागणं ते कधी सुधारलंच नाही. मग असं करता मग साहिल झाला 4 वर्ष झाले असेल, 4-5 वर्षाचा साहिल झाला. आणि मला विराज राहून गेला, मला ठीक आहे ना, मला विराज राहिला. तो इतका डेंजर होता ना, त्याच्या संग जिंदगी जगणं म्हणजे फार डेंजर होतं. पण मी दिवस काढले नाही का, आणि अजूनही म्हणजे असं तर दिवस काढलेच असते ना, शेवटी आईबापांनी करून दिलेलं आहे नाही का. तर मग असं करता मला विराज झाला. विराज राहिला पोटामध्ये, राहिला तर विराज राहिला. आणि 5व्या-6व्या महिन्यामध्ये त्यांची तब्येत जास्त खराब झाली, म्हणजे मिस्टरांची. असं थुकलं का तोंडातून रक्त यायला लागलं, थुकलं तरी म्हणजे नाही का. त्यावेळेस ते टेम्पो चालवायचे, टेम्पो घेतला होता 2.5 लाखाचा. म्हणजे साहिल 2-3 वर्षाचं झालं तेव्हाच त्यांनी टेम्पो घेतला. म्हणजे मी टेम्पो चालवतो, ते नाही कसं भाडं वगैरे मारतो आपण टेम्पोत, तर ते भाडं वगैरे मारतो आणि आपण चांगलं चालेल म्हटलं ठीक आहे घ्या म्हटलं. मग त्यांनी लोन करून घेतलं टेम्पो, म्हणजे 1-1.5 लाख भरलं. टेम्पो घेतला आणि टेम्पोवर मोठं नाव टाकलं साहिल. तर टेम्पो साहिलला टाकलं त्यांनी, टेम्पोवर साहिल. तर मग टेम्पो चालवायचे वगैरे दिवसभर. विराज राहिला, त्याची तब्येत जास्त खराब झाली. मग मी त्यांना ते 3 डिसेंबरला एक्सपायर झाले, आणि साहिलचा बड्डे 1 डिसेंबरला असतो. आणि मी त्यांना ॲडमिट केलं 2 तारखेला. किती 2 तारखेला मी त्यांना ॲडमिट केलं, आणि साहिलचा बड्डे असतो 1 डिसेंबरला. तर 1 डिसेंबरला ते मला म्हटले की तू काही कर, पण तू छोटासा केक आण, मला केक कापायचा आहे. आणि त्या दिवशी एवढा पाऊस बाहेरच निघता येईना. केकचं तर तेव्हा ऑनलाईन नव्हतं, काही नव्हतं, तेव्हा काहीच नव्हतं नाही का, जायचं घेऊन यायचं असंच होतं ना सगळं त्यावेळेस. ऑनलाईन तर आता हे सगळं आलं आहे. तर मग मला म्हणे मला काय माहिती म्हणे मला केक कापायचा आहे, तू ना केक घेऊन ये म्हणे कुठून पण. मी म्हणलं अहो किती पाऊस चालू आहे, अंधार झाला आहे सगळा, लाईटी नाही आहे, कुठं जाऊ मी केक आणायला. तर मी काय तो आणलंच नाही. तर मग त्याला शेवटी नाही का, त्याला वाटलं असं मी मारणार आहे 2 दिवसांनी, आणि साहिलचं आपण नाही का बड्डे करावा, कारण की पहिला बड्डे त्यांनी साहिलचा चांगला केला होता मिस्टरांनी. तर मग 1 तारखेला 1 डिसेंबरला रात्री त्यांना फार चक्कर यायला लागली, उलट्या झाल्या. आणि आमचं ना छोटंसं ते रेंटची रूम, भाड्याची रूम होती ना, अशी छोटीशी, लई छोटी होती. बाथरूम पण लई छोटं होतं तिथे, एक रूममध्येच बाथरूम होतं. मग त्या
उलटी करायला गेले आणि चक्कर येऊन पडले, तिथंच चक्कर येऊन पडले. तर ते बाथरूम एवढं छोटं होतं ना, मला तेवढं पोट आलेलं विराज पोटामध्ये. त्याला मला ते बाथरूममधून ओढता पण येईना, काढता पण येईना, उचलता पण येईना, काहीच नाही. आणि बेहोश पडला असं धापदिशी उलटा बाथरूममध्ये. आणि शेजारी पाजारी कोण नाही, लाईटी गेलेला, रात्रीचे 12-1 वाजता तो असं पडला. म्हणजे तिथं रात्री लोक झोपलेली, कोणी मदतीला नाही, काही नाही. सासू थोडंसं लांब राहायची आणि त्यावेळेस एवढं काय फोन बिनचं एवढं काही हे नव्हतं नाही का. तर मग थोड्या वेळाने त्याला होश आली, तो स्वतःहून उठला. कारण की मला बाथरूमला जाता पण येईना, उचलता पण येईना, बॉडी त्याची जाड होती, उचलता पण येईना मला. स्वतःच थोड्या वेळाने उठले. म्हणजे काय झालं म्हणलं, अहो तुम्हाला चक्कर आली, बसा तुम्ही इथं. का असं म्हणलं काय किती टेन्शन म्हटलं मला नाही का, तर मला एवढं पोट आलेलं, त्यात तुमचं हा टेन्शन. म्हणजे मी काय करू, मला चक्कर आली. म्हटलं बसा इथं आराम करा. मग नंतर नाही का 2 तारखेला मी सकाळी त्यांना हॉस्पिटलला घेऊन गेले. हॉस्पिटलला घेऊन बसमध्ये घेऊन गेले मी त्यांना. तेव्हा काही गाडी वगैरे काही नव्हतं. तेव्हा बसला पैसे कमी लागायचे म्हणून मी बसने जायचे व्हायचं. तर बसमध्ये मी त्यांना घेऊन गेले, YCMला घेऊन गेले 2 तारखेला. तर 2 तारखेला ॲडमिट वगैरे केलं, सगळे पेपर प्रोसेस केली, ॲडमिट केलं. आणि 3 तारखेला मी म्हणजे 2 तारखेला रात्रभर मी तिथंच होते, साहिलला घेऊन तिथंच रात्रभर ॲडमिट केलं, मी तिथंच थांबले. आणि मग 3 तारखेला दुपारी आता आखडून गेली मी, बसून तिथं कंबर माझी हे झाली एकदम. एक खुर्ची दिलती, कारण की सरकारी हॉस्पिटल, आणि एक बेड दिलती त्यांना झोपायला. आणि तिथंच साहिल मी राहिले, उपाशी तापाशी नाही का, रात्र काढले कसे तरी. आणि मग दुसऱ्या दिवशी 3 तारखेला 3 डिसेंबरला दुपारी मी घरी आले. 1-1:30-2ला मी घरी आले. आंघोळ वगैरे करावं म्हटलं आणि मग जावं म्हटलं घरी. कपडे पण खूप धुवायचे पडलेले होते. मग घरी आले, साहिलला आंघोळ घातली, मी आंघोळ केली. सगळे कपडे मॅनावरचे उलटी केलेले होते ना, अख्खे कपडे धुवून वाट टाकले. म्हटलं तो घरी आला का त्याला लागल म्हटलं कपडे, टॉवेल बिवेल सगळं वास येत होता खूप. म्हणून मी सगळे ते धुवून वाट टाकले. आणि मला हॉस्पिटलमधून फोन आला की तुम्ही अर्जंट हॉस्पिटलला या. मी म्हटलं काय झालं, नाही म्हणतो तुम्ही या अर्जंट. तर मग माझ्या नवऱ्याला फोन दिला. माझा नवरा बोलला मला की तू बाळा, मला लई आता कसं तरी होते, तू अर्जंट हॉस्पिटलला ये. तर मी म्हटलं ठीक आहे, आलेच मी लगेच. तर मी पटकन साईडला घेतलं आणि पटकन मी हॉस्पिटलला गेले. तर सगळे डॉक्टर लोक ना ते बेडला माझ्या मिस्टरांना असं उभे होते सगळे. त्याला तिथं बाथरूमच्या जागेत पाईप वगैरे टाकले होते आणि त्याची कंडिशन फारच खराब झाली त्यांची. तर मला माझे मिस्टर हात करते, बाळा लवकर ये बघ ना, मला हे काय करतात ते असं बोलून राहिले. बरं बोलता येते, बाळा लवकर ये बघ ना, मला हे कसं करतात ते, मला काय झालंय बघ ना, मला कसं होतंय मला नाही का. त्यांना काय झालं, युरिनमधून फार जळण झाली त्यांना. म्हणजे लघवी केली का फार आग व्हायची, त्याच्यामुळे त्यांची ती लघवी तुंबल्या गेली आणि ती पाईप वाटर ती बाहेर काढत होते. आणि त्यांना कुठला आजार होता, तर त्यांना ना पल्मनरिया हायपरटेन्शन, त्यांचे माझ्याकडे पेपर आहे, पल्मनरिया हायपरटेन्शन असं त्याचं नाव होतं. ठीक आहे ना. त्यांना ते झालं होतं. त्यांच्या शरीरामध्ये प्रमाणाबाहेर रक्त तयार व्हायचं आणि मग ते बाहेर फेकलं जायचं. आणि हे सगळं काय झालं त्यांना फक्त दारूमुळं. आणि ते साध्या क्वालिटीचे दारू प्यायचे बरं का, हे पण सांगते. तर सगळं झालं काय त्यांना दारूमुळं झालं. तर असं बोलले मला. आणि मग थोड्या वेळच्यानी मला मग ते डॉक्टर लोक तिथून गेले. मग ते बसलेले होते, मला म्हणजे इकडे ये. मी त्याच्या जवळ जाऊन बसले. तर मला बोलले, असं हातात हात घेतला. मला म्हटले असं हातात हात घेऊ ना, की मी चाललो म्हणे आता. ठीक आहे. तर मी चाललो म्हणे आता. तो साहिल असं बघून ना मला फार कसतरी होते म्हणे. हातात हात घेतला काय, मला म्हणले तुला असं दिवस गेलेले 7वा महिना, साहिल लहान आहे, मला ना फार म्हणजे मला फार टेन्शन येते म्हणे. मला तुला असं बघून मला टेन्शन येते. आणि मला म्हटले मी तुला खूप त्रास दिला आत्तापर्यंत, खूप त्रास दिला, मला माफ कर असं बोलले. मला माफ कर. तर म्हटलं ठीक आहे, तुम्ही असं काही बोलू नका नाही का, तुम्हाला काही होणार नाही की. म्हटलं तुम्हाला काही नाही होणार, तुम्ही असं का बोलताय, काहीचं काही का बोलता ते. तर म्हणे नाही, तरी पण तुझी माफी मागतो असं बोलले. आणि परत त्यांना तब्येत जास्त खराब झाली. मग त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवलं. तिथेच शेजारी व्हेंटिलेटर होतं, व्हेंटिलेटरवर त्यांना ठेवलं. आणि मी तिथं उभी होते. तर व्हेंटिलेटरवर ठेवलं आणि तिकडून मला काय म्हणतात ते माहिती आहे का, ते असं हात करते.
बाय बाय मी चाललो बरं का, बाय बाय मी चाललो बरं का. मी म्हणते बसा ना शांत, काही येड्यावानी करता, काही पण कशाला बोलता म्हटलं. डॉक्टर लोक आहेत ना, तुम्हाला आता मला नव्हतं वाटलं की असं काही होईल म्हणून, खरंच चालला म्हणून तो नाही का, असं मला वाटलंच नव्हतं. तर मला हात केला म्हणे बाय बाय मी चाललो असं बोलले. आणि 15-20 मिनिटांनी डॉक्टर म्हणले की ते गेले. तर म्हटलं आता काय करायचं नाही का. मग घरच्यांना सगळ्यांना फोन वगैरे केले, घरचे सगळे आले. आणि मग मी खूप रडत होते तेव्हा. तिथे माझे सगळे दाजी बहिणी सगळ्या माझ्या आल्या. सगळ्यांना शॉक लागला ना की ते अचानक असं झालं म्हणून, सगळ्यांना शॉक लागला. तर मग नातेवाईक आले, सगळे आले. मग मला घरी घेऊन गेले, कारण की त्यांची बॉडी ना लगेच देणार नव्हते. प्रोसेस होती त्यावेळेस. एक्सपायर 3 तारखेला झाले आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला बॉडी भेटली त्यांची सकाळी. तर मला घरी घेऊन गेले. घरी घेऊन गेल्यानंतर मग मी जेव्हा घरी गेले ना, तर मी सगळे कपडे धुवून वाट टाकलेले की नवरा घरी येईल माझा आता नाही का, बरं होईल असं तसं नाही का. मी म्हणजे तर मग एक्सपायर झाल्यानंतर मग काय पुढची कहाणी आहे ना. मग मी काय केलं काय नाही ना, हे तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगाल. आता याच्या पुढे काय झालं मग ठीक आहे, याच्या पुढे माझे कसे हाल झाले आणि मी इथं कशी आले आणि कसं एवढा पैसा कुठून आणते, काय झालं आहे माझ्या लाईफमध्ये त्याच्यानंतर, हे सगळं मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगाल, त्याच्यानंतरची कहाणी. ठीक आहे. आणि फार बाय बाय. आजचा हा व्हिडिओ मी इथे स्टॉप करते. ठीक आहे. आणि उद्या तुम्ही उद्या नाही तर परवा मी याच्या पुढचा व्हिडिओ टाकणार आहे. ठीक आहे. तुम्ही मला फालतू कमेंट करू नका की तुम्ही का घाबरता. घाबरायची गोष्ट नाही आहे. एखाद्याचे इमोशन असतात, एखाद्याचं नाही का पर्सनल लाईफ असते, तर त्याच्यामुळे ना. आणि कसं तुम्ही जुने आहात ठीक आहे ना, पण जे नवीन सबस्क्रायबर आहेत येतात नवीन त्यांना माहिती पडावा म्हणून मी हे पहिल्यापासून व्यवस्थितरित्या सांगते. ठीक आहे ना. आणि चला मग आत्ता हा व्हिडिओ मी इथे स्टॉप करते. ठीक आहे ना. बोलूया नंतर याच्या पुढे काय झालं काय नाही, कशी लाईफ जगली, सगळं काही तुम्हाला मी सांगाल. बाय बाय.